विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, आपण फार्मासिस्ट किंवा औषध निर्माता या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सिलेबसमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर असेच व्हिडिओ मी आपल्याकरता घेऊन येत असतो. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, थिओफायलिन हॅज अ ब्रँड नेम एक्सेप्ट. 4 ऑप्शन आहेत. आपण स्वतः ऑप्शन रीड करायचे आहेत आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या, वेळ कमी आहे. मी प्रश्न आणि उत्तर तुम्हाला लगेचच सांगेल. तर थिओफायलिन हॅज अ ब्रँड नेम एक्सेप्ट ऑप्शन डी कोरॅमाइन. यानंतर पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द जनरल ॲनेस्थेटिक ड्रग. तर खालीलपैकी ॲनेस्थेटिक ड्रग या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न विचारल्यानंतर मी या ठिकाणी तुम्ही टायमर बघू शकता. 4 सेकंदाचा वेळ देतोय. त्यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डायथायलिथर. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, ड्रग विच रिड्यूस इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. तर सांगा, कोणता ड्रग या ठिकाणी तुम्ही यूज कराल इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अँटीपायरेटिक ड्रग या ठिकाणी यूज केला जातो. पुढील प्रश्न, ड्रग यूज टू रिलीव्ह पेन आर कॉल्ड. जे ड्रग वापरले जातात वेदना कमी करण्यासाठी त्यांना काय म्हणतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲनल्जेसिक्स. पुढील प्रश्न, पॅरासिटेमॉल इज यूज टू रिलीव्ह पेन एक्सेप्ट. तर सांगा, पॅरासिटेमॉल यूज केला जातो वेदना दूर करण्यासाठी हे सोडून. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी हेडॅक, टूथेक अँड न्यूरल्जिया. पुढील प्रश्न, ड्रग यूज टू रिड्यूस इन्फ्लेमेशन कमी करण्याकरता कोणता ड्रग या ठिकाणी यूज केला जातो. राईट आन्सर आहे ऑप्शन ए अँटी इन्फ्लेमेटरी एजंट्स. पुढील प्रश्न, ब्रँड नेम ऑफ इंडोमेथेसिन. इंडोमेथेसिनचा ब्रँड नेम काय आहे. तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए सी प्लॅसिड. यानंतर पुढील प्रश्न, 4N ब्युटिल 1,1,2 डायफिनाइल पायराझोडेन 3,5 डायोन इज अ केमिकल नेम ऑफ. तर हा केमिकल फॉर्म्युला आहे. तर तो कोणाचा आहे. तो आहे ऑप्शन सी फिनेल बुटॅझोन. पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन द्यायचं आहे, तर नक्की एक लाईक करा. पुढील प्रश्न, ड्रग यूज टू रिलीव्ह ब्रॉन्कियल स्पॅझम इन ॲक्यूट अस्थमा. तो कोणता ड्रग या ठिकाणी यूज केला जातो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲड्रेनलिन. पुढील प्रश्न, ब्रँड नेम ऑफ प्रोप्रेनोलॉलचा ब्रँड नेम काय आहे. तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी सिप्लर. विद्यार्थ्यांनो, अजूनही प्रश्न बघायचे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपण जर फार्मासिस्ट या पदाकरिता फॉर्म भरला असेल, DMR, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नागपूर किंवा ज्याही एक्झाम येत आहे त्यामध्ये फार्मासिस्ट हा टॉपिक आहे, त्याकरता फॉर्म भरला असेल तर फार्मासिस्ट औषध निर्माता या टॉपिकवर आपल्याकडे 3000 प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 299. सोबत तुम्हाला मागील ज्या झालेल्या 15 प्रश्नपत्रिका आहेत त्या देतोय. सोबत 40 सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. 2 मॉक टेस्ट परीक्षेत ज्या पद्धतीने 100 प्रश्न आहेत तशा 2 मॉक टेस्ट तयार केल्या आहेत 200 गुणांसाठी. ते देखील आपण घेऊ शकता. तर प्राईज आहे फक्त 250 रुपये. 50 रुपये डिस्काउंट तुम्हाला देतो. याकरता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि त्यावरून हा कोर्स परचेस करा. एकदा कोर्स परचेस केला, MCQ रीड करून घ्यायचे. त्यानंतर सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत त्या तुम्ही द्यायच्या आहेत आणि त्यानंतर लास्टला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फुल लेंथ टेस्ट द्यायचे आहेत. 250 रुपयामध्ये चांगलं मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, तर नक्की परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, मलेरिया इज कॉज्ड बाय विच पॅरासाइट. मलेरिया खालीलपैकी कशामुळे होतो. राईट आन्सर आहे ऑप्शन डी प्लाझ्मोडियम स्पेसिस. पुढील प्रश्न, विच ड्रग इज यूज टू ट्रीट एमोबिक हेपॅटायटिस. खालीलपैकी कोणता ड्रग तुम्ही यूज कराल. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्लोरोक्विन. पुढील प्रश्न, ब्रँड नेम ऑफ पायरॅमिथामाइनचा ब्रँड नेम काय आहे. तो आहे ऑप्शन बी डेरॅप्रिम. पुढील प्रश्न, antibiotic are the chemical compound produced by.
तर अँटीबायोटिक आर द केमिकल कंपाऊंड प्रोड्यूस बाय ऑप्शन सी लिव्हिंग मायक्रोऑर्गॅनिझम. पुढील प्रश्न. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण कोणत्याही सरळ सेवा परीक्षेसाठी जर फॉर्म भरला तर चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला विचारला जातो. जर चालू घडामोडींची जर आपल्याला तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, त्यावर फक्त चालू घडामोडीचंच कंटेंट आहे. चॅनलचं नाव काय आहे? डेली करंट अफेअर. त्यात बाकी कोणतेही कंटेंट आपण शेअर करत नाही. त्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डेली सकाळी 7 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ येतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो त्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन करंट 2025 ही जी आपण प्लेलिस्ट तयार केली त्यातील सर्व व्हिडिओ बघून घ्या. महत्त्वपूर्ण 2025मधील जेवढ्याही घटना आहेत स्पष्टीकरणासह त्यामध्ये आपण घेऊन आलो आहोत, तर त्यात देखील तुम्ही लगेचच बघून घ्यायचे आहेत. पुढील प्रश्न आहे, ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ बेन्झिल पेनिसिलिन इज. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी बेन्झिन पेनिसिलिन इंजेक्शन. पुढील प्रश्न, 6 2-amino 2-phenyl acetamido penicillinic acid is a chemical name of. तर कशाचं हा केमिकल नेम आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन बी एम्पिसिलिन. यानंतर पुढील प्रश्न, रॉसिलिन इज अ ब्रँड नेम ऑफ. तर लक्षात घ्या, रॉसिलिन इज अ ब्रँड नेम ऑफ एम्पिसिलिन. ऑप्शन ए योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॅप्सोन अँड इथेनामेड बिलॉंग टू विच कॅटेगरी. लक्षात घ्या, डॅप्सोन अँड इथेनोमाइड बिलॉंग टू ऑप्शन बी अँटेलप्रोटिक कॅटेगरी. पुढील प्रश्न, 4,4-diamino diphenyl sulfone इज अ केमिकल नेम ऑफ विच ड्रग. राईट आन्सर आहे ऑप्शन सी डॅप्सोन. यानंतर पुढील प्रश्न, रॉसिलिन इज अ ब्रँड नेम ऑफ. तर लक्षात घ्या, रॉसिलिन इज अ ब्रँड नेम ऑफ ऑप्शन ए एम्पिसिलिन. यानंतर पुढील प्रश्न, डॅप्सोन अँड इथेनोमाइड बिलॉंग टू विच कॅटेगरी. तर लक्षात घ्या, डॅप्सोन अँड इथेनोमाइड बिलॉंग टू ऑप्शन ए अँटेलप्रोटिक कॅटेगरी. यानंतर पुढील प्रश्न, 4,4-diamino diphenyl sulfone इज अ केमिकल नेम ऑफ विच ड्रग. राईट आन्सर आहे ऑप्शन बी डॅप्सोन. पुढील प्रश्न, द अँटीफंगल एजंट आर द ड्रग्स इम्प्लॉयड इन द ट्रीटमेंट ऑफ. राईट आन्सर आहे ऑप्शन सी फंगस इन्फेक्शन. यानंतर पुढील प्रश्न, मायकोटा अँड डेसिनेक्स आर द ब्रँड नेम ऑफ. राईट आन्सर आहे ऑप्शन डी युडेसॅलिनिक ॲसिड. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ ट्युबरक्युलोसिस. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. फार्मसिस्ट जी आपण प्लेलिस्ट तयार केली आहे त्यामध्ये जाऊन आपण पाठीमागील सर्व व्हिडिओ बघू शकता. पुढील प्रश्न आहे, आयसोनायझाइड डेव्हलप्स रेजिस्टन्स विदिन अ फ्यू वीक्स हेन्स इट इज गिव्हन इन कंजंक्शन विथ. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए इथॅम्ब्युटोल. पुढील प्रश्न, 4-amino 2-hydroxy benzoic acid is a chemical name of. राईट आन्सर आहे ऑप्शन बी PAS. यानंतर पुढील प्रश्न, ब्रँड नेम ऑफ PAS इज. तर PASचा ब्रँड नेम आहे इडिपास. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, एमोबायसिस इज अ पॅरासाइट प्रोटोझोअल इन्फेक्शन कॉज्ड बाय. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी इथॅमोएबा हिस्टोलिक्टिका. पुढील प्रश्न, NN डायइथिल मिथिल पायपरझाइन 1 कार्बोक्सिमाइड इज अ केमिकल नेम ऑफ.
राईट आन्सर आहे ऑप्शन बी डायथिलकार्बामायझेन. पुढील प्रश्न बघूयात. ब्रँड नेम ऑफ DEC. DECचा ब्रँड नेम काय आहे? तो आहे ऑप्शन ए फिलाझाईन. आणि जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3000 प्रश्न देतोय, मागील 15 प्रश्नपत्रिका देतोय, 40 सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आहेत, 2 फुल लेंथ टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 250 रुपये. मार्केटमध्ये पुस्तक घ्यायला गेले एवढ्या प्रश्नांचं तर 500च्या पुढे तुम्हाला पुस्तक भेटेल. त्यात ऑनलाईन टेस्ट नसतात, फुल लेंथ मॉक टेस्ट नसतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो डोळे झाकून आपलं मटेरियल घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा आणि विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स आहे तो आजच परचेस करा. अपकमिंग जेवढ्याही एक्झाम आहेत त्यांकरता हे मटेरियल तुम्हाला उपयुक्त असेल. पुढील प्रश्न. निओप्लाझम इज द मेडिकल टर्म युज्ड फॉर. तर लक्षात घ्या, निओप्लाझम इज द केमिकल टर्म युज्ड फॉर कॅन्सर. पुढील प्रश्न. ब्रँड नेम ऑफ फ्रुझेमाइड इज. फ्रुझेमाइड ब्रँड नेम काय आहे? तर तो आहे ऑप्शन ए लॅसिक्स. पुढील प्रश्न. व्हेन अ ग्रुप ऑफ प्लाझ्मा सेल बिकम अ कॅन्सरस अँड मल्टिप्लाइज इज कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हटलं जातं? तर ऑप्शन डी मायलोमा म्हटले जाते. पुढील प्रश्न. द ड्रग विच प्रोड्यूस रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन इन अ लिमिटेड एरिया विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस इज कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हटलं जातं? तर लोकल ॲनेस्थेटिक्स म्हटलं जातं. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायथिलम इथिल ईस्टर ऑफ पी ॲमिनो बेन्झोइक ॲसिड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रोकेन. यानंतर पुढील प्रश्न. व्हॉट इज द फॉर्म्युलेशन ऑफ लिग्नोकेन. तर याचं फॉर्म्युलेशन काय आहे? लिग्नोकेन इंजेक्शन अँड आय ड्रॉप. पुढील प्रश्न. ब्रँड नेम ऑफ लिग्नोकेन इज. तर ब्रँड नेम काय आहे लिग्नोकेनचा? तर तो आहे ऑप्शन सी ओटेक. पुढील प्रश्न. द ड्रग विच इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस पार्ट ऑफ CNS आर कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात CNS स्टिम्युलंट. ऑप्शन ए योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न. 137 ट्रायमेथिल झॅन्थाईन इज अ केमिकल नेम ऑफ. तर कशाचं रासायनिक नाव आहे? तर ते आहे कॅफेनचं. तर लक्षात घ्या, जे फार्मसिस्टचं मटेरियल तयार केलं आहे ते नक्की तुम्ही परचेस करायचं आहे. सोबत DMR नॉन टेक्निकल मटेरियल हा आपल्याला हवं असेल तर लक्षात घ्या, नॉन टेक्निकल मटेरियल ही परीक्षेत 60 प्रश्न 120 गुणांसाठी आहेत. यावर आपण 19,000 प्लस प्रश्न तयार केले. प्राईज आहे 300. 19,000 प्लस तयार केले आहेत. 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 450 रुपये. या ठिकाणी देखील आपण कुपन कोड यूज करू शकता. संपूर्ण मटेरियल घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावरून हा कोर्स परचेस करायचा आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेसाठी 19,000 प्लस प्रश्न आहे. 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. टायमर आहे. तुम्ही कितीही वेळेस टेस्ट देऊ शकता. याची जी प्राईज आहे ती आहे 450 रुपये. या दोन्हीपैकी कोणतेही मटेरियल हवं असेल तर आपण आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर ते डाउनलोड करा. त्यामधील स्टोअर टॅबमध्ये जा. त्यामध्ये तुम्ही कोर्समध्ये गेल्यानंतर कंटेंट तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय काय भेटणार आहेत. ज्या फ्री टेस्ट आहेत त्या देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतर कोर्स परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला आत्ता सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.